नमस्कार, सुप्रभात. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि आता सुरुवात करूयात बातम्यांना. बदलापूरमध्ये कालच्या तणावानंतर आजच्या दिवसाची सुरुवात ही तणावपूर्ण शांततेने झाल्याचं पाहायला मिळत आहे. बदलापुरातील रेल्वे वाहतूक सुरळीत आहे. शहरात जमावबंदी लागू करण्यात आली असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय. एका नामांकित शाळेमध्ये 3 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. बदलापूरकरांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून रेल्वे रोको आंदोलन केलं. यानंतर 10 तासांनी रेल्वे सेवा पूर्वपदावर आली. आपण आज सकाळची ही दृश्य पाहतो आहोत. बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये जे आंदोलन झालं आणि त्या आंदोलनानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून पांगवलं. यानंतर बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा भयावह परिस्थिती जी आहे ती रेल्वे स्थानकाबाहेर होती. रेल्वे स्थानक आहे ज्यावेळेस सगळे आंदोलक आतमध्ये त्यांना पांगवलं गेलं पोलिसांनी, तेव्हा सगळे आंदोलक जे आहेत या ठिकाणून बाहेर पडत आले होते आणि इकडे देखील पोलीस उभे होते. त्यामुळे जो आंदोलक बाहेर येईल हे सर्व पोलिसांच्या तावडीमध्ये सापडत होते आणि सर्वांना पोलिसांनी जे ते पांगवलेलं आहे. हा संपूर्ण परिसर जो आहे हा काल पूर्णतः पोलिसांनी भरलेला होता. मोठ्या प्रमाणात पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये बाचाबाची असेल किंवा जे आंदोलक आहेत त्यांची धरपकड असं चित्र काल सर्व इथे आपल्याला सर्वत्र इथे पाहायला मिळत होतं. या प्रकरणी जवळपास 40 आंदोलक जे आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं अशी माहिती कळते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जे आंदोलनकर्ते होते यांच्यामध्ये अनेक अशी लोक होती जी कल्याण, पनवेल, मुंब्रा आणि ठाणे जिल्ह्याच्या बाहेरून आलेली लोक होती, ज्यांना मुद्दामून आंदोलन करण्याकरता किंवा आंदोलन चिडवण्याकरता या ठिकाणी आणण्यात आलं होतं असा आरोप आहे पोलिसांनी केलेला आहे, राजकीय पक्षांनी केलेला आहे. आणि त्याचबरोबरीनं या सर्व गोष्टीची पोलीस तपासणी करतात. पोलिसांनी कालच काही गोष्टींचा खुलासा केला, ते म्हणजे आंदोलन सुरू असताना असे अनेक चेहरे आहेत की जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, त्यांच्यावरती अनेक गुन्हे आहेत आणि त्यांना जाणीवपूर्वक बाहेरून या ठिकाणी मागवलं गेलं होतं आणि आंदोलन जे आहे ते सुरू ठेवण्याकरता, आंदोलन चिघळवण्याकरता, बदलापूरचा कायदा सुव्यवस्था बिघडवण्याकरता इथं बोलवलं गेलं होतं. हे स्पष्टीकरण काल पोलिसांनी दिलेलं आहे. पोलीस या सर्व आरोपींचा बॅकग्राऊंड तपासत आहेत. ते इथे कसे आले, कोणामुळे आले, कोणी त्यांना सांगितले इथे यायला आणि नेमकं काय घडलं आणि कशा रीतीनं संपूर्ण इथं येऊन काय करण्याचा प्लॅन होता हे पोलीस तपास करत आहेत असं पोलिसांनी कालच स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्ट, अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, बदलापूर.